नमस्कार मित्रमंडळी, आजचा टॉपिक नक्कीच तुम्हाला समजला असेल हेडलाईन बघूनच नाही. जसं की मी टॉपिक दिलेला आहे, हाऊ टू डिलीट डुप्लिकेट रोज फ्रॉम टेबल. एखाद्या टेबलमध्ये असलेले डुप्लिकेट रोज कसे डिलीट करायचे आणि त्यासाठी कोणती क्वेरी वापरायची आणि कशा पद्धतीच्या त्यामध्ये आपल्याला इनर जॉईनचा वगैरे वापर करता येईल आणि टेबलला डिलीट करता येईल. ओके, म्हणजे टेबलमधले जे डुप्लिकेट रोज जे आहेत त्याला डिलीट करता येईल ते बघायचं आहे आपल्याला. ओके, तर सर्वप्रथम मी इथे एक टेबल दिलेलं आहे. जसं की यामध्ये दिलेलं आहे आय डी जो आहे 1 ते 8पर्यंत आय डी दिलेली आहेत आणि इनेममध्ये काही रेकॉर्ड्स मी इन्सर्ट केलेले आहेत आणि काही सॅलरी पण इन्सर्ट केलेली आहे. तर इथं रवी 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 असे 3 वेळा आलेलं सुरुवातीला, त्यानंतर सुमित 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 3 वेळा आलेलं आहे, त्यानंतर रवी आणि सुमित आलेलं आहे. तर यामध्ये खूप डुप्लिकेट रेकॉर्ड ॲड झालेले आहेत ऑलरेडी आणि सॅलरीमध्ये पण सेम झालेलं आहे. आता याचा वापर कसं करता येईल, तर ज्यावेळी आपण एखादी क्वेरी एक्झिक्यूट करत असतो तर त्यावेळी यामध्ये एक प्रोसिजर होते. तर पहिली प्रोसिजरमध्ये आपण हा टेबल बघतो ज्या टेबलमध्ये डुप्लिकेट रोज दाखवतात. तर दुसऱ्यामध्ये ज्यावेळी आपण क्वेरी एक्झिक्यूट करत असतो त्यावेळी काय होतं, तर हा डेटा जो आहे फिल्टर होतो. फिल्टर होऊनच सुरुवातीला रवी नावाचे जेवढे पण आहेत ते ग्रुपमध्ये येतात सगळे. रवी नावाचा जो एम्प्लॉई आहे त्या एम्प्लॉईचा आय डी आणि त्या एम्प्लॉई आय डीची सॅलरी हे सर्व एकत्र दाखवतात. त्यानंतर दुसऱ्या एम्प्लॉईचा रेकॉर्ड ते एकत्र दाखवतात. मग रवीचा आय डी 1 नंबर 2 रवीचा दुसरा आय डी, त्यानंतर तिसरा आय डी आणि त्यानंतर 7वा आय डी, असे 7 आय डी आणि त्यानंतर 4, 5, 6 आणि 8 असे सुमितचे आय डी. या पद्धतीने फिल्टर आउट केलं जातं आणि फिल्टर आउट केल्यानंतर यामध्ये पहिला रेकॉर्ड आणि जो यामध्ये पहिला सर्वप्रथम ॲड झालेला जो रेकॉर्ड असेल, जसं की रवीचा ॲड झालेला हा पहिला रेकॉर्ड असेल, हा रेकॉर्ड आणि त्यानंतरचा सुमितचा हा पहिला रेकॉर्ड, कारण की 4 नंबरला आलेला आहे त्यामुळे हा पहिला रेकॉर्ड असणार आहे सुमितचा. आणि 5 नंबर हा त्यापेक्षा मोठा असेल, 6 नंबर त्यापेक्षाही मोठा असेल आणि 8 नंबर त्यापेक्षाही मोठा असेल. तर मग यामध्ये काय कंपॅरिझन केलं जातं. तर कंपॅरिझन कसं होतं, तर टेबल आता त्यासाठी आणि एक टेबल मी क्रिएट केलेलं आहे इथे, ते दाखवतो तुम्हाला. त्यासाठी एक क्वेरी मी एक्झिक्यूट केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता इथं टेबल E1 आणि टेबल E2 असं दिलेलं आहे आणि यामध्ये आय डी ई नेम सॅलरी आणि आय डी ई नेम सॅलरी असं दाखवलेलं आहे. तर मी एक यापूर्वी क्रिएट केलेला जो टेबल आहे त्यासाठीच ही इनर जॉईनची एक क्वेरी वापरून हा टेबल मी क्रिएट केलेला आहे, म्हणजे एक्झिक्यूट करून दाखवलेला आहे. त्याला मी तो कॉपी केलं आहे. तर इथं बघू शकता तुम्ही. तर इथं काय होतं आहे, नेमकं E1मध्ये जो असलेला रेकॉर्ड आहे तो आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. ओके, E1मध्ये असलेला जो रेकॉर्ड आहे तो रिमूव्ह होणार आहे आणि E2मधलेला असलेला जो रेकॉर्ड आहे तो ॲज इट इज राहणार आहे. तर यासाठी एक कंपॅरिझन होणार आहे. कंपॅरिझन काय होणार आहे, तर इथं पाहू शकता कंपॅरिझन काय होणार आहे इथं, ग्रेटर दॅन. ओके, जर E1चा आय डी E2पेक्षा ग्रेटर असेल, ओके, म्हणजे इथं कंडिशन मॅच होते. E1चा आय डी जो आहे हा 2 आहे, E1चा आय डी 2 आहे आणि E2चा आय डी 1 आहे. तर मग इथं काय होणार, हा रेकॉर्ड रिमूव्ह होऊन जाणार. ओके, हा पहिला आलेला रेकॉर्ड आहे म्हणून हे ॲज इट इज राहणार तसंच आणि ही कंडिशन मॅच होती इथं. आणि त्यानंतर हा पण चेक केला जाणार, आय डी नंबर 3 आहे इथं E2चा आय डी नंबर 1, या दोन्हीची कंडिशन मॅच केली जाईल. मॅच केल्यानंतर इथं कंडिशन मॅच होते, पण हा डुप्लिकेट रेकॉर्ड आहे. डुप्लिकेट रेकॉर्ड असल्यामुळं हा रिमूव्ह होऊन जाईल. आणि त्यानंतर आय डी नंबर 3 परत इथं दाखवते आणि इथला आय डी नंबर 2, या दोन्हीला मॅच केलं जाईल. परत इथं कंडिशन मॅच होते, बरोबर आहे, कंडिशन मॅच होते आणि इकडचा तर रेकॉर्ड हा रिमूव्ह केला जाणारच आहे आणि हा सुद्धा रिमूव्ह होईल, कारण की ऑलरेडी आपण इथं एक घेतलेलं आहे, रवीचा आय डी नंबर 1 घेतलेला आहे आणि हा जो आहे डुप्लिकेट रेकॉर्ड असल्यामुळं हा पण रिमूव्ह केला जाईल. त्यानंतर त्याची कंडिशन इथं येईल 5 नंबरला, आय डी नंबर 5ला E1ला. त्यानंतर ही कंडिशन इथं मॅच केली जाईल. इथं मॅच केल्यानंतर त्या E2 सोबत मॅच केली जाईल. ह्याचा आय डी जो आहे 5 आहे आणि ह्याचा आय डी जो आहे 4 आहे. मग इथं मॅच केल्यानंतर
5 हा 4 पेक्षा मोठा आहे, तर इथं कंडिशन मॅच होते. कंडिशन मॅच झाल्यानंतर हा रेकॉर्ड रिमूव्ह होऊन जाईल आणि हा ॲज इट इज स्किप केला जाईल, म्हणजे साठवला जाईल आपल्याकडे. मग त्यानंतरचे जे कंडिशन आहेत हे हा रेकॉर्ड नंतर आलेला आहे, त्यामुळे हे बाकीचे जे रेकॉर्ड आहेत रिमूव्ह केले जातील. ओके, म्हणजे सर्वप्रथम स्टोअर झालेला जो रेकॉर्ड आहे तो ॲज इट इज ठेवला जाईल, जसे की हा एक रेकॉर्ड आणि त्यानंतर हा एक रेकॉर्ड 1 आणि 4. ओके, तर आता मी तुम्हाला प्रॅक्टिकली हे दाखवणार आहे. जसं इथं मी दाखवलं आहे की पहिला हा रेकॉर्ड आणि हा रेकॉर्ड आपल्याला दाखवण्यात येईल. तर मी एक टेबल क्रिएट केलेलं आहे. मी आधी टेबल दाखवतो तुम्हाला, त्यानंतर बाकीची प्रोसेसिंग करू आपण. मी एक टेबल क्रिएट करतो. तर मी MySQL वर्कबेंच ओपन करतो आहे आणि त्यावरती टेबल क्रिएटची क्वेरी एक्झिक्यूट केली. त्यानंतर मी चेक करतो क्वेरी एक्झिक्यूट प्रॉपर झाले का. हो प्रॉपर झालेली आहे इथे, आणि टेबल हा एम्प्टी आहे. तर यामध्ये मी काही रेकॉर्ड जे आहेत ॲड करतो आहे. काही रोज मी ॲड केलेले तिथे, ते मला बघण्यासाठी ही क्वेरी एक्झिक्यूट करावं लागेल, सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP. ओके, तर मग इथं पाहू शकता जवळपास 8 रेकॉर्ड्स इथं इन्सर्ट झालेले आहेत. ओके, मग 8 रेकॉर्ड इन्सर्ट झालेले आहेत. आता जर मला यामधले डुप्लिकेट रेकॉर्ड जर डिलीट करायचे असतील तर मला क्वेरी लिहावी लागेल, डिलीट, त्यानंतर E1. E1 काय आहे मी सांगेल नक्कीच तुम्हाला, फ्रॉम EMP E1. तर इथं पाहू शकता EMP नावाचा आपला टेबल आहे, ज्या टेबलमध्ये डुप्लिकेट रोज ॲड झालेले आहेत. आणि त्या EMPचा E1 हा EMPचा E1 हा अलियाज नेम आहे. EMPचा E1 हा अलियाज नेम आहे आणि हा सुद्धा अलियाज नेमच आहे इथे. ओके, तर आता याला आपण इनर जॉईन करतोय. इनर जॉईन, डिलीट E1 फ्रॉम EMP E1, इनर जॉईन EMP E2, त्यानंतर व्हेअर. नॉर्मली आपण ज्यावेळी एखादी क्वेरी एक्झिक्यूट करतो त्यावेळी डिलीटसाठी इथपर्यंतची क्वेरी असते, आणि त्यानंतर जे आपण इनर जॉईन वापरतो त्यासाठी आपल्याला अलियाज नेम क्रिएट करावं लागतं आणि इनर जॉईन लिहून त्यानंतर परत दुसऱ्या टेबलचं नाव लिहावं लागतं. पण इथं आपण काय करतो, आपल्याकडे एकच टेबल असल्यामुळं एकाच टेबलला आपण जॉईन करतो. जसं की म्हणजे एकाप्रमाणे सांगितलं गेलं तर हे इथं आपण सेल्फ जॉईन करतोय, म्हणजे एकाच टेबलसोबत जॉईन करणं विथ 2 रेफरन्सेस. ओके, E1 आणि E2 हे 2 रेफरन्सेस याचे घेतले. त्यानंतर E1 डॉट ID, त्यानंतर ग्रेटर दॅन E2 डॉट ID. जसं की या मागच्या प्रेझेंटेशनमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं होतं, इथं काय चेक केलं जातं, E1 मधला जो रो आहे हा डिलीट केला जाईल आणि E2 मधला जो रेकॉर्ड आहे हा ठेवला जाईल जसं त्या तसं, कारण की इथं कंडिशन मॅच होते. E1चा ID जो आहे E2शी मॅच होतोय, म्हणजे E2 पेक्षा मोठा आहे, त्यामुळं हा E1चा रेकॉर्ड रिमूव्ह केला जाईल आणि हा रेकॉर्ड ठेवला जाईल. ओके, तर मग इथं मी कंडिशन लिहितोय परत. अँड माझ्या टेबलमध्ये 3 कॉलम्स आहेत, जसं की मी पहिला दिलेला ID दिलेला आहे हा. आता मी दुसऱ्या कॉलमचं नाव लिहितोय, E1 डॉट ENAME इक्वल टू E2 डॉट ENAME. त्यानंतर मला तिसरा एक कॉलम आहे माझा, तो कॉलमसुद्धा मला ॲड करावा लागेल. E1 डॉट सॅलरी इक्वल टू E2 डॉट सॅलरी सेमिकोलन. ओके, सिंपल सी क्वेरी आहे. यामध्ये मी काय करतो, E1 टेबलमधला
जर आय डी मोठा असेल E2च्या टेबलमधल्या आय डीपेक्षा तर तो E1 मधला जो रेकॉर्ड आहे रिमूव्ह करून टाका आणि E2 मधला रेकॉर्ड घ्या, असं माझं म्हणणं आहे इथं. आणि त्यानंतर इथं मी काय म्हणतो, आणि त्यामध्ये ह्या पण कंडिशन मॅच करा त्यासोबत. तर कोणती कंडिशन आहे, E1 मधला ई नेम आणि E2 मधला ई नेमसुद्धा मॅच करायचं आहे. आणि त्यानंतर E1 मधला सॅलरी आणि E2 मधला सॅलरीसुद्धा मॅच करायचं आहे. ओके, तर मग बघू आता इथे ही क्वेरी एक्झिक्यूट होते का. तर मी या क्वेरीला एक्झिक्यूट करतो आहे. तर ही क्वेरी इथं एक्झिक्यूट झालेली आहे. आणि त्यानंतर मी परत सिलेक्ट स्टार फ्रॉम EMPची क्वेरी एक्झिक्यूट करतो आहे. तर इथं मला 2 रेकॉर्ड दाखवतात. जसं मी सांगितलं होतं तुम्हाला, पहिला आणि चौथा हा रेकॉर्ड दाखवणार आहे इथे. तर याबद्दल नक्कीच प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि काही डाऊट्स वगैरे असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. धन्यवाद.